नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. JSW कंपनीचे सह ठेकेदार करतात अवैध वाहतूक. स्कूल बसचा वापर कामगारांची वाहतूक करण्यासाठी. JSW कंपनी नियमांचा काटेकोर पालन करतात असा तोरा मिरवते, परंतु त्यांच्या बरोबरच सह ठेकेदार म्हणून कंपनीत काम करणाऱ्या ठेकेदारांची माणसं अवैधरित्या प्रवाशांची वाहतूक करत आहेत. खुलेआम सकाळी 8 ते 8:30च्या सुमारास JSW कंपनीच्या प्रवेशद्वारावर सर्व नियम डावलून कामगारांची वाहतूक होत आहे. ज्या बसमधून वाहतूक होत आहे त्या बस चालकांजवळ कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नाहीत. तसेच काही बसेस तर कालबाह्य सुद्धा झालेल्या आहेत. साधारणतः या बसेसमध्ये 45 ते 50 प्रवासी बसण्याची क्षमता आहे, परंतु बसमध्ये 60 ते 70 कामगार भरून येतात. उद्या काही जर दुर्दैवी घटना घडल्यास याला जिम्मेदार कोण असेल? बस चालक की बस मालक? कारण बस चालकांना विचारणा केल्यास सर्व कागद हे बस मालकाकडे असल्याचे सांगतात. तसेच काय झालं तर मालक आमचे सर्व काही निस्तारतील असेही सांगायला बस चालक घाबरत नाहीत. 2 बस चालकांनी तर सांगितले की आमच्याकडे कागदपत्र नाहीत, हे आम्हाला माहित आहे, पण आमचा मालक समर्थ आहे, कंपनी बघून घेईल. बस मालकाचे नाव संताजी म्हणून आहे असे सांगितले. एकंदरीत क्षमतेपेक्षा जास्तीची वाहतूक चालू आहे. तसेच बस नंबर MH06 BW 3073 ही तर स्कूल बस आहे, मात्र ही कामगारांची ने-आण करण्यासाठी वापरली जात आहे. बस चालकाला विचारल्यास त्याने उर्मटपणे उत्तर देत सांगितले की ही मालकाने कंपनीची माणसं ने-आण करण्यासाठी लावली आहे व वाहन चालकांनी मालकाचे नाव बिराजदार सांगितले. महत्वाची बाब म्हणजे कंपनीच्या सिक्युरिटीच्या समोरून खुलेआम कामगारांची वाहतूक करते, मात्र कंपनी सिक्युरिटी देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. याचाच अर्थ JSW प्रशासन देखील या अवैध वाहतुकीला कळत न कळत पाठिंबा देत आहे. बसवर स्कूल बस म्हणून लिहिले आहे. जर ही स्कूल बस JSW कंपनीच्या प्रवेशद्वारातून ज्या ठिकाणी कंपनीचे सिक्युरिटी गेट पास घेते त्या प्रवेशद्वारातून वळसा घालून येत असेल तर कंपनी प्रशासन देखील या अवैध वाहतुकीला तेवढीच जबाबदार आहे. पेण उपप्रादेशिक कार्यालयातून जेव्हा सदरील स्कूल बसची माहिती घेतली तेव्हा मालकाचे नाव महेंद्र गजानन म्हात्रे असे समजले आहे. याचाच अर्थ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा देखील स्कूल बस बाबतचा धोरण उदासीन आहे. इतरही अनेक बसेस या ठिकाणी कामगारांची वाहतूक सर्व नियम धाब्यावर बसून करत आहेत. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले, स्कूल बस कामगारांची ने-आण करत असतील तर ते चुकीचे आहे. आम्ही त्याविरुद्ध माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करू. तसेच JSW कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आत्माराम बेटकेकर यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की माहिती घेऊन सांगतो असे सांगून उत्तर देण्यास टाळले. नंतर वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. एकीकडे JSW कंपनी स्थानिकांना रोजगार देण्यासाठी काकू करत असते, तर परप्रांतीयांच्या वाहतुकीसाठी अवैध गाड्यांमधून अवैधरित्या कामगारांची ने-आण करत असते. तर दुसरीकडे स्थानिक तरुण रोजगाराच्या आशेने विक्रम मिनी डोर सारख्या गाड्या कर्जाने घेत आहेत, परंतु कंपनी प्रशासनाच्या या धोरणामुळे वाहतुकीसारखा रोजगार देखील तरुणांच्या तोंडातून कंपनी प्रशासन हिसकावून घेत आहे. तर या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. हे समोर दिसतोय हे JSWचं आहे आणि ह्या JSWच्या ठेकेदार ज्या आहेत त्या अनेक गाड्या ज्या आहेत, अनेक गाड्या ज्यांच्याकडे कोणतीही कागदपत्र नाहीत, कालबाह्य आहेत, बिनधास्त चालवतात. जर ड्रायव्हरला विचारला तर मालकाकडे कागदपत्र आहेत आणि कुणाला काही पडलेलं नाही. एक तर एवढा मोठा जोक की एक तुम्हाला स्कूल बस सुद्धा इथंशी वाहतूक करताना दिसेल. मग हे ठेकेदार किंवा कंपनी अशा लोकांना का देत आहे? आणि ही खूप अशी चिंताजनक बाब आहे. RTO कार्यालय काय झोपलाय का? उपप्रादेशिक कार्यालय सर्वसामान्य गाडीवाल्यांना त्रास देतात. मग हे बस जे बिना परवाना चालवतात, कालबाह्य झालेले आहेत, ह्यांच्याकडे RTOचं लक्ष नाही का? ते बघितलं
तर ही वर्दळ आहे आणि ह्या बसेस विशेष येतात त्या कोणत्याही बसेसकडं कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नाही. आणि जर ड्रायव्हरला विचारलं तर ड्रायव्हर सांगतात मालकाच्या घरी कागदपत्र आहेत. नक्की कशाला? दुसरी गोष्ट म्हणजे ड्रायव्हरना किती आपण माणसं आणतो ह्याचा सुद्धा काही माहिती नाही. एक प्रकारे बिनधास्त आणि हा कुणाच्या आशीर्वादाने चालला आहे? राजकीय आशीर्वादाने चाललेला आहे हा गोरख धंदा, की इथल्या कर्मचारी म्हणजे जे उपप्रादेशिक कार्यालयात असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मुलं चाललंय. कारण उपप्रादेशिक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना अजिबातच ह्याबाबत घेणं देणं नाही. कारण ही जी वाहतूक चाललेली आहे ती खुलेआम वाहतूक चाललेली आहे. आणतात ही बघा, आता तुम्ही बघितलीत तर ही बस आलेली आहे बघा. काही कोणाला काय घेणं देणं नाही त्याबद्दल. येतात बसेस जातात. जर त्यांना विचारलं काय तर ते डायरेक्ट सांगतात की आमच्या मालकांकडं कागदपत्र आहेत. अशा प्रकारची ही वाहतूक इथेशी चालू आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.